श्री स्वामी समर्थ. तुम्ही देखील तारक मंत्राचे अनुष्ठान करून पाहिले, पण तुम्हाला काही फळ मिळालं नाही त्याचं, किंवा त्याची प्रचिती आली नाही, अनुभव आला नाही. मग तुम्ही काय केलं? महाराजांना दोष दिला की मी इतक्या मनापासून, शुद्ध अंतःकरणापासून महाराज तुमची सेवा केली. तारक मंत्राचं 21 दिवसाचं, 51 किंवा 108 दिवसाचं मी पारायण केलं, पण मला तुम्ही प्रचिती दिली नाही, मला कोणताही अनुभव तुम्ही दिला नाही, किंवा माझी एखादी इच्छा पूर्ण केली तुम्ही. पण महाराजांना दोष देण्या अगोदर तुम्ही हा विचार कधी केलेला आहे का, की मी तारक मंत्राचे ज्यावेळेस अनुष्ठान करतो त्यावेळेस माझ्याकडून काही चुका घडतात का? कारण कधी कधी बघा, कळत न कळत आपल्याकडून त्या चुका घडत असतात, आणि त्या चुकांमुळे आपल्याला त्याचं फळ मिळत नसतं. ज्यावेळेस आपण तारक मंत्राचं अनुष्ठान करतो त्यावेळेस आपण ग्लासच्या खाली आसन द्यायला कधी कधी विसरतो, स्वतः आसन घ्यायला कधी कधी विसरतो, किंवा संकल्प घेताना चुकीचा संकल्प घेतला जातो, किंवा अजून कोणत्या वेगळ्या चुका आहेत. या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे, त्याची लिंक आम्ही खाली दिलेली आहे. खाली जे त्रिकोणी बटन दिसत आहे त्यावरती क्लिक करा. तुम्हाला नक्कीच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळून जाते. आणि आपल्या चॅनलला नक्कीच व्हिजिट करायला अजिबात विसरू नका. त्याच पद्धतीने तारक मंत्राचं अनुष्ठान कशा पद्धतीने करायचं व कोणत्या चुका टाळायच्या, सगळं काही त्या व्हिडिओमध्ये सांगलेलं आहे. व्हिडिओ संपूर्ण बघायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.